नमस्कार मंडळी. आज आपण बघूया गुरुपौर्णिमा विशेष रांगोळी. आजची रांगोळी ही माझ्या सर्व गुरूंना समर्पित आहे. स्पेशली ज्यांनी मला रांगोळी शिकवली आणि ज्यांच्याकडनं मी रांगोळी शिकलो त्या सर्व गुरूंना ही रांगोळी समर्पित आहे. सर्वप्रथम आधी आपण अर्धवर्तुळाच्या बाहेरच्या बाजूला म्हणजे आउटला नारंगी रंग किंवा ऑरेंज रंग मारून घेऊ. तो रंग पूर्ण झाल्यानंतर अर्धवर्तुळाच्या आतील बाजूस किंवा मध्य बाजूस आपण हळदी पिवळा रंग मारून घेऊ. या रंगाला एकतर हळदी पिवळा बोलतात किंवा काही जण आंबा रंगही बोलतात. आता नारिंगी रंग आणि हळदी पिवळा रंग यांना एक संध करण्यासाठी त्या दोन्ही कलरच्या मध्ये आपण मिक्स कलर म्हणजे हळदी रंग आणि नारंगी रंग यांचा थोडा मिक्सिंग कलर रंग असा आपण मारून घेऊ, ज्या कारणाने तो संपूर्ण अर्धवर्तुळ हा एक संध वाटला पाहिजे. अर्धवर्तुळाचे रंग भरून झाल्यानंतर आपण उर्वरित बाजूस किंवा उर्वरित जागेवरती आधी आपण मोरपिसी रंग मारून घेऊ बाहेरच्या बाजूला. त्याच्यानंतर मध्ये जांभळा रंग आणि नारिंगी आणि जांभळ्या रंगाच्या मध्ये आपण गुलाबी रंग मारून घेऊ. अशा प्रकारे आपण उर्वरित जागेमध्ये म्हणजे जी स्पेस आपण सोडलेली आहे त्याच्यामध्ये मोरपिसी, जांभळा आणि गुलाबी ह्या रंगाचे कॉम्बिनेशन्स आपण वापरणार आहोत. तसेच ह्या तिन्ही रंगांना एकसंध करण्यासाठी थोडा कलर जवळ मारून घ्यायचा, ज्या कारणाने हे रंग एकसंध दिसतात. आता आपण डिझाईन काढायला सुरुवात करूयात. या रांगोळीमध्ये आपण कॉर्नर पीस घेणार आहोत, पण डिझाईन काढताना यावेळी आपण सिमेट्रिकल डिझाईन न वापरता असिमेट्रिकल डिझाईन वापरणार आहोत. म्हणजे आधीच्या बऱ्याचशा रांगोळ्यांमध्ये आपण सिमेट्रिकल डिझाईन्स वापरलेले आहेत. असिमेट्रिकल डिझाईनमध्ये हा फरक असतो की आपण सेंटरला जी डिझाईन काढतो त्याच्या दोन्ही बाजूला आपण वेगवेगळ्या डिझाईन्स काढतो, त्या सेम डिझाईन नसतात. जेव्हा आपला शेप ऑड असतो म्हणजे एक सरळ रेषा आणि दुसरी बाजू थोडीशी वाकडी रेषा, त्यावेळी असिमेट्रिकल डिझाईन्स खूप चांगल्या दिसतात, कारण आपण त्या डिझाईननुसार किंवा त्या शेपनुसार आपण त्यांना वळवू शकतो. आपण गुरुपौर्णिमा या सणाबद्दल थोडं जाणून घेऊया. गुरुपौर्णिमा हा भारतीय परंपरेतील एक विशेष दिवस मानला जातो. आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. गुरुपौर्णिमेचा सण भारतात तसेच नेपाळ आणि भूटानमध्ये तसेच हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मियांद्वारे सुद्धा साजरा केला जातो. गुरु म्हणजे एखाद्या व्यक्तीपेक्षा अधिक ज्ञानी, तपस्वी, आदरणीय अवस्था असते. गुरु ही कदाचित एखादी व्यक्ती, प्रतिमा, पुतळा किंवा कोणताही जीव असू शकतो. असे म्हणतात की श्री दत्तगुरूंनी 24 गुरु केले होते. याच्यामध्ये काही छोटे मोठे जीव देखील होते. भारतात या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. महर्षी वेदव्यास यांचा जन्म याच दिवशी झाला होता. महर्षी वेदव्यास हे भारतात एक मोठे महर्षी होऊन गेले. त्यांनी 4 वेद, 18 पुराणे आणि महाभारतासारखा महान ग्रंथाची रचना केली होती. महर्षी वेदव्यास यांच्या जन्मदिवसानिमित्त आणि आपल्याला ज्ञान देणाऱ्या सर्व गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मात आणि आपल्या संस्कृतीत गुरूंना अत्यंत महत्त्वाचे आणि आदराचे स्थान दिले जाते. गुरु आपल्याला केवळ शिक्षणच देत नाहीत, तर ते आपले भविष्यही घडवतात. मुलांचे पहिले गुरु हे आईवडील मानले जातात. त्यानंतर शिक्षक व आपले आराध्य हेच आपले गुरु असतात. गुरुपौर्णिमेचा दिवस म्हणूनच इतका खास मानला जातो, कारण या दिवशी सर्वजण आपल्या गुरुजनांना मानवंदना देतात, त्यांना शुभेच्छा देऊन आणि त्यांची पूजा करून आपली कृतज्ञता त्यांच्याप्रती व्यक्त करतात. आज काढलेली रांगोळी ही माझ्या गुरुप्रित्यर्थ अशीच एक मानवंदना आहे. ती मी त्यांना समर्पित करतो. रांगोळीच्या अजून नवीन डिझाईन्स पाहण्यासाठी आपण कृपया चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.